नमस्कार मैत्रिणी, बघा आज आपण इथं छान अशा मिरच्या घेतल्या, पाहू शकता. मिरच्या बी पहा किती आहेत. ह्या मिरच्या 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 मिरच्या. मग ह्या मिरच्यांपासून आज आपल्याला एक नवीन उपवासाचा पदार्थ बनवायचा. इथं पहा, हे शाबूस तांदूळ घेतलेले आहे. ह्या मिरच्या शाबूस तांदूळ अगदी छान असं फुगलेले. त्याच्यानंतर इथं आपण घेतला बटाटा. काय करायचं आपल्याला, हा बटाटा तर पूर्ण असं कुस्करून घ्यायचं. बटाटा कुस्करल्यानंतर आपल्याला त्याच्यात टाकायचे शाबूस तांदूळ, पाहू शकता. त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं त्याच्यात शेंगदाण्याचा कूट, भाजून घेतलेला कुठे छान रवा असा हा बनवून. त्याच्यानंतर टाकायचा आपल्याला हा वाटलेला खरडा. तर हे पूर्ण आपल्याला मिक्स करायचं बरं का. आता त्याच्यात टाकायचं आपल्याला मीठ. मीठ टाकल्याच्या नंतर आपल्याला पूर्ण हा गोळा तयार करून घ्यायचा आहे. छान असा हा गोळा आपला तयार झाला आहे, पाहू शकता. आणि आता आपण ह्या बाजूला करायचं, ह्या मिरच्या घ्यायच्या. पाहू शकता मी तेल ठेवलं आहे आणि ह्या मिरच्या आपल्याला याच्यात टाकून घ्यायच्या. अशा फक्त खालवर करायच्या ह्या मिरच्या. मिरच्या आपल्याला कच्च्या नाही राहणार. छान मिरच्या झाल्या. पुन्हा मिरच्या तळून घेतल्या. तर काय करायचं, हे असं घ्यायचं, असं थापायचं. आता अशा पद्धतीने थापून ही मिरची तळलेली आपल्याला पूर्ण अशी उभी लागते. पहा, छान असे आपल्याला हे रोल करून घ्यायचे. पहा, हे असे रोल करायचे मस्त असे. तर हे संपूर्ण रोल मी कुरकुरीत नेक्स बाप तरी बधीर हो, कसं त्याला कळतं नाही हो, कसं थोडं बोलाचं पोपटा लय राजे असली वारीला पाठव. 15 दिवस टेन्शन नाही, जा बाबा वारीला. छान अशी कडक नाही.
पाहू शकता आपली रेसिपी तयार झालेली पाहू शकता. अगदी कुरकुरीत असे हे नेक्स्ट झालेले आहेत. आणि पहा एकदम, तर तुम्हाला आवाज नाही यायचा पण खरंच खूप छान हे मिरचीतल्या याचे पाहू शकता मस्त. आणि इकडे छान असे वडेसुद्धा बनवलेत मी, हे वडे. मग कसं वाटतं आणि ही चटणी छान असं चटणीत बुडून खायचं पाहू शकता. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक करा. बाय बाय.